नमस्कार. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हा पुढे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. हा अभंग मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय. अभंग सांगण्यासोबतच पहिल्यांदा एक गोष्ट घोषित करतोय की मी संपूर्णतः हिंदुत्ववादी आहे. माझा धर्म, यातली देवता, या सगळ्यांवरती नितांत श्रद्धा आहे. ही श्रद्धा आहे म्हणूनच माझ्या धर्माला गालबोट लागू नये असं मला वाटतं. धर्ममार्तंडांनी धर्मज्ञानी होऊन धर्माची शिकवण जरूर द्यावी, पण त्यांनी धर्माचं पाखंड करून चुकीचे समज, चुकीच्या गोष्टी लोकांच्या मनात पसरवू नयेत, यासाठीच हा व्हिडिओ करतो आहे. या व्हिडिओतील उदाहरणानंतर आणि काही मांडल्यानंतर मला खात्री आहे की अनेक जण जे या विषयाचे समर्थक आहेत ते माझ्या अंगावर येऊ शकतात. पण तरीही मला हा मुद्दा मांडावा यासाठी वाटतोय की पुन्हा अशा स्वरूपाची कृती होऊ नये. मी बोलतोय एक शिवकथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्यावरती. प्रदीपजी मिश्रा भारतात सर्वत्र शिवकथा करत फिरत असतात, शिवकथा सांगत असतात आणि या त्यांच्या कथा वेगवेगळ्या वाहिन्यांवरती लाईव्ह टेलिकास्ट होत असतात. परळीमध्ये देखील आत्ता मराठवाड्यातील परळीमध्ये त्यांची शिवकथा चालू आहे आणि त्याच कथेतले अंश माझे मित्र अनिरुद्ध जोशी यांनी माझ्याकडे पाठवले होते. त्यांचे सगळे ते मुद्दे बघितल्यावरती मलाही खात्री पटली की हे जे काही शिवकथेच्या नावाखाली पाखंड चालू आहे ते आपल्या समोर मांडलं पाहिजे. कारण एका ज्ञानी माणसाच्या, जगमान्य माणसाच्या, लोकमान्य व्यक्तीच्या तोंडून एखादी चुकीची गोष्ट जात असेल तर तसा समज निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. हिंदू धर्म हा सत्यावर आधारलेला आहे. कोणताही धर्म हा सत्यावरच आधारलेला असतो. असत्याला कोणताही देव परवानगी देत नसतो. पण शिवप्रेमाच्या नादामध्ये अन्य देवांच्याकडे असत्य चालतं असा या दावा महाराजांचा आहे. बघा तुम्ही. राम मंदिर में जाकर झूठ बोलोगे चल जाएगा, कृष्ण मंदिर में झूठ बोलोगे चल जाएगा, भवानी के मंदिर में झूठ बोलोगे चल जाएगा, गणेश जी के मंदिर में झूठ बोलोगे चल जाएगा, पर शिव मंदिर में अगर झूठ बोला तो अंत समय व्यक्ति तड़प तड़प के मरता है. आता या दाव्यानुसार महादेव फक्त असत्य चालून घेत नाहीत, तर बाकी सगळ्या देवांना असत्य बोललेलं एक वेळ चालतं असा यांचा दावा आहे. चला, शिवप्रेमापोटी हे अधिकचा असं बोलत असतील असं गृहीत धरूया. पण असत्य हे कोणत्याही देवापुढे चालतच नाही. किमान देव हा सत्यच आहे. जिथे सत्य, सुंदर आणि मंगलता असते, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, हा जो शब्द आपण वापरतो ना, सच्चित्त आणि आनंद, सत्य, चित्त आणि आनंद या चिरंजीव गोष्टीलाच आपण परमेश्वर म्हणतो. त्या समस्त चैतन्यासमोर, त्याच्या एखाद्या रूपासमोर खोटेपणा चालण्याचा दावा करणं मला व्यक्तिगत तरी पटणारा नाही आणि हा लोकांच्या मनात भ्रम निर्माण करणारा विषय आहे. चला, महाराजांच्या दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार हा शब्द मी जो वापरला ना, तर ज्या गोष्टीचा आपण प्रत्यक्षातला अनुभव घेत असतो तेच आपल्याला खरं असतं. अभ्यासोनी प्रकटावे असं समर्थांनी उगाच नाही सांगितलं. अहो, ज्या गोष्टी ज्या कर्मानं आपण करतो ना, त्या कर्मातच यश असतं. पण याला जेव्हा या कर्माच्या पुढे कांड लागतं ना, लोक जेव्हा कांड करतात तेव्हा त्याचं कर्मकांड होतं आणि हे कर्मकांड माणसाला अडकवून टाकतं. जर परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर ईश्वराची भक्ती, ईश्वराची प्रार्थना आवश्यकच आहे. ईश्वरी आशीर्वादाची गरज आवश्यकच आहे. पण त्यासोबत त्या परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी अभ्यास करणं सुद्धा आवश्यक आहे. पण या मिश्रा महाराजांना हा अभ्यास अजिबात आवश्यक वाटत नाही. ते अभ्यासाशिवाय पास होण्याची ट्रिक आपल्या भक्तगणांना, हजारो भक्तगणांना
कथेत सांगतायत. काय म्हणतायत महाराज, तुम्हीच ऐका. आपका बच्चा एग्जाम देने जा रहा है, पढ़ाई करने जा रहा है और पास नहीं हो रहा है, या उसको आपको लग रहा है इसने पढ़ाई नहीं करी, पास नहीं होगा, तो शहद, बेलपत्री की बीच वाली पत्ती पर शहद लगा लीजिए और शंकर भगवान के शिवलिंग पर जाकर उसको बच्चे के हाथ से चिपकवा दीजिए. बच्चे ने भले पढ़ाई नहीं करी हो पूरी साल, पर बच्चा उस सब्जेक्ट में जिस दिन वो बेलपत्री चिपका कर आएगा उस दिन उस सब्जेक्ट में बच्चा पास होकर ही रहेगा. आता असं मधाचं बोट लावून, तेही बेलाच्या पानावर, मी मधलं बोट करतोय त्यामुळे माफ करा मला, पण बेलाच्या पानावर मधल्या बोटानं मध लावून शिवाच्या पिंडीला चिकटवलं म्हणजे परीक्षेत पास होता येईल, हा महाराजांचा तर्क एक वेळ उपचार म्हणून योग्य वाटेल, पण अभ्यास केलं नाही तरी पास होईल हा दावा मात्र शुद्ध भंपकपणा वाटतो. मी हे यासाठी सांगतोय की महाराजांची हजारो लाखो श्रोते आहेत, जे या कथांच्या माध्यमातून ते सांगतात त्याप्रमाणे वागत असतात. ईश्वराविषयीच्या श्रद्धेला माझा आक्षेप नाही. तो जितका त्या महाराजांचा श्रद्धा आहे तितकीच माझीही व्यक्तिगत श्रद्धा आहे. या हिंदू धर्माला गालबोट लागू नये असं मलाही वाटत असतंच, आणि त्यासाठीच मी प्रयत्न करत आलोय. आजवर हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या अनेक माणसांचे विरोध करणारा व्हिडिओ देखील मी केलेले आहेत. पण जेव्हा माझ्याच धर्मातील मंडळी अशा स्वरूपाचा चुकीचा संदेश ईश्वराचा आधार घेऊन देऊ लागतात, तेव्हा मात्र याला पाखंड समजून त्याचा विरोध करण्याची आवश्यकता ही पडतेच, आणि ती पडलीच पाहिजे असं मला वाटतं. प्रदीपजी मिश्रा यांना माझी हात जोडून विनंती आहे, कदाचित ते मराठी समजतात कि नहीं माहित नहीं, अगर वो हिंदी समझते हैं तो प्रदीप जी आपको हाथ जोड़कर विनती है कि इस तरह की भ्रामक चीजों को कृपया अपनी शिव कथा में ना फैलाए, बल्कि आपको जरूरी ये है कि आप शिव के भक्ति के साथ कर्म को भी महत्व दे, अभ्यास को भी महत्व दे, जो सब लोगों के लिए हितकारक होगा. आणि माझी कथा ऐकणाऱ्यांना अशी विनंती आहे की आपण सुद्धा या कथांच्या मधून अशा स्वरूपाचे चुकीचे संदेश घेऊन तोडग्यांनी यश मिळू शकेल अशा भ्रमात राहू नये. अशा तोडग्यांनी यश मिळत नसतं. यश मिळवायचं असेल तर प्रचंड काम करण्याची गरज असते, आणि तेच केलं पाहिजे. जाता जाता पुन्हा एकदा गांभीर्यानं सांगतोय, माझी हिंदू धर्मावर श्रद्धा आहे. हिंदू धर्मातल्या कथा कीर्तन करणाऱ्या प्रत्येक माणसाविषयी माझ्या मनात आदर आहे. पण हा आदर आहे म्हणून कोणी चुकीचं काही सांगत असेल तर ते आपल्या समोर मांडणं माझं कर्तव्य आहे. कारण माझ्या हिंदू धर्माला कर्मकांडी, जादूटोणा, तोडगावाला धर्म म्हणून कोणी समजू नये, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.